या वनस्पतीबद्दल असं म्हटलं जातं, ज्या वनस्पतीच्या सेवनाने तुम्हाला रात्रीतून विहीर खोदण्याची ताकद येते, ती वनस्पती म्हणजे ब्रह्मदंडी. आज आपल्याला दुर्मिळ आणि दिव्य अशी वनस्पती भेटली आहे, तिचं नाव आहे ब्रह्मदंडी. पूर्वी पैलवान लोक याच्या बियांचं किंवा पंचांगाचं चूर्ण करून रोट करून तो पीत असत, जेणेकरून त्यांची शक्ती प्रचंड वाढत असत, स्टॅमिना सुधारत असत आणि ते आपला विजय प्राप्त करत असत. सौंदर्यवर्धनामध्ये सुद्धा या वनस्पतीचा अतिशय उत्तम उपयोग होतो. काय करायचं, जो वनस्पती आहे याचं जर तुम्ही चूर्ण करून गुलाबजलामध्ये फेसपॅक म्हणून लावलं आणि तुमच्या चेहऱ्याची कांती वाढते, सुरकुत्या कमी होतात, चेहऱ्यावर तेज येते, अशी ही सौंदर्य प्रसाधन वाढवणारी सुद्धा वनस्पती आहे. तर मित्रांनो, याचे नर आणि मादी असे दोन प्रकार असतात. हा जो प्रकार आहे या नराचा, म्हणजे त्याचे फुलं गोलाकार असतात. मादी प्रकारामध्ये थोडेसे असे चपट्या आकाराची फळे असतात, याचे फळे गोल असतात. मित्रांनो, जर तुम्हाला धातू दौर्बल्य असेल, प्रमेयामधून येणारं दौर्बल्य असेल, का तुमचा शक्तिपात झाला असेल किंवा शरीरामध्ये एकदम थकवा असेल, तर याच्या पंचांगाचं चूर्ण 2 ते 3 ग्रॅम घेऊन वरतून दूध पिलं असता प्रचंड ताकद वाढते. आम्ही ही वाढेपर्यंत, सुखीपर्यंत वाट बघणार आहोत. नक्कीच याचं चूर्ण आम्ही घेऊन जाणार आहोत आणि आमच्या पेशंट रुग्णवर्गाला याचा आम्ही फायदा करून देणार आहोत. धन्यवाद.